वर्गीकरणावरून आता वाद उफाळलेला दिसतोय। सामाजिक न्याय खात्याने वर्गीकरणासाठीची समिती स्थापन केली आहे। मात्र या वर्गीकरणाला काहींचा विरोध आहे तर काहींनी समर्थन दिलंय। लहुजी आर्मीकडून अनुसूचित जातींच्या वर्गीकरणाचं कडवट समर्थन होताना दिसतंय। अनुसूचित जातींमधील उपेक्षित जातींसाठी हे वर्गीकरण आवश्यक आहे असं ते म्हणतात। लहुजी आर्मीचे अंबादास सूर्यवंशी यांनी या वर्गीकरणाचं समर्थन केलेलं आपल्याला दिसतंय, तर परिणय कांबळे यांनी सुद्धा आता आपली भूमिका मांडलेली आहे, त्यांनी सुद्धा समर्थन दिलंय। मात्र दुसरीकडे रिपब्लिकनचे विद्यार्थी नेते अमोल बेतम यांनी मात्र या वर्गीकरणाला विरोध केलेला दिसतोय। तर आताची ही मोठी बातमी आपण बघतोय अनुसूचित जातींच्या वर्गीकरणाच्या विषयाची, आणि याचं परिपत्रक सुद्धा जाहीर करण्यात आलेलं होतं आणि कालच खरं तर पुढारी न्यूज वरून आम्ही ही बातमी दाखवलेली होती। हे परिपत्रक जे जाहीर करण्यात आलंय ते 4 डिसेंबरचं आहे, ज्याच्यामध्ये या वर्गीकरणाबद्दल समिती स्थापन व्हावी याचा उल्लेख सुद्धा आहे। आणि आता या अनुसूचित जातींच्या वर्गीकरणाच्या मुद्द्यावरून वाद उफाळलेला दिसतोय। सामाजिक न्याय खात्याने या वर्गीकरणासाठीची समिती स्थापन केली आहे। मात्र या वर्गीकरणासाठी काहींचा विरोध दिसतोय तर काहींनी याला समर्थन दिलेलं आहे। लहुजी आर्मीकडून याचं समर्थन केलं जात आहे। लहुजी आर्मी सध्या तरी अनुसूचित जातींच्या वर्गीकरणाचं कडवट समर्थन करताना दिसतीये। तर याविषयी अंबादास सूर्यवंशी यांची काय प्रतिक्रिया येते बघूया। तसेच मातंग समाजाच्या वतीने आम्ही स्वागत करतोय आणि जे बाबासाहेबांचं विजन आहे, जे विचार होते की प्रत्येक उपेक्षित वंचित वर्गाला त्यांचं प्रतिनिधित्व मिळावं, ते प्रतिनिधित्व संविधानाच्या माध्यमातून भारत 75 वर्ष स्वातंत्र्य मिळून आता कुठंतरी मिळणार आहे, त्याच्यामध्ये कुणीही आडकाठी करू नये। ज्या उपेक्षित वंचित जाती आहेत त्यांना न्याय देण्यासाठी सरकारने जर हे पाऊल उचललं असेल तर सरकारला आपण सर्वांनी पाठिंबा देणं गरजेचं आहे। माझं अनुसूचित जातीतील सर्व जातींना माझी नम्रतेची विनंती आहे की आपण जे उपेक्षित आहेत, जे वंचित आहेत त्यांना मदत करणं गरजेचं आहे। त्याच्यासाठी सर्वांनी आपण एकत्र येऊन सरकारला पाठिंबा देणं आणि आरक्षणाचं उपवर्गीकरण करणं ही काळाची गरज झालेली आहे। जे उपेक्षित जाती आहेत त्यांना मुख्य प्रवाहात आणणं, विकासाच्या प्रवाहात आणणं खूप गरजेचं आहे। त्याच्यामुळं माझं एक आव्हान असेल, माझी एक विनंती असेल की आरक्षणामध्ये जे अनुसूचित जातीचं आरक्षण आहे त्याच्यामध्ये उपवर्गीकरण झालं पाहिजे। आणि या मागणीसाठी लहुजी आर्मीनी अनेक आंदोलन मोर्चे केलेले आहेत। काल आमचा साखळी उपोषण झालं, त्याच्यामध्ये पण आमची आग्रहकर्मी मागणी होती की आरक्षणाचं उपवर्गीकरण करण्यात यावं आणि त्याच्यामध्ये समाजाला न्याय कसा देईल, उपेक्षित वंचित समाजाला न्याय कसा मिळेल याच्यासाठी प्रयत्न करणे। आपल्याला फुले, शाहू, अण्णाभाऊ यांचे विचार जनमानसांमध्ये न्यायाची भूमिका, समानतेची भूमिका ही प्रस्थापित करणं हे आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, कारण आपण विचारांचे वारसदार आहोत। माझी सर्वांना कळकळीची विनंती आहे, इथं कुठल्याही प्रकारे जाती जातीमध्ये भांडण लावण्याचा प्रकार नाहीये। फक्त ज्या उपेक्षित जाती आहेत त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न चालू आहे। सरकारच्या या पावलाचं आम्ही मातंग समाजाच्या वतीने स्वागत करतो आणि सरकारच्या मागे आम्ही या निर्णयाच्या संदर्भामध्ये पाठिंबा आहे, खंबीरपणे आम्ही उभे राहणार आहोत। एवढीच एक विनंती, एक आव्हान करतो। तर आपण बघतोय अनुसूचित जातींच्या वर्गीकरणावरून हा काहीसा वाद उफाळलेला दिसतोय, काहीशी मतमतांतर आपल्याला समोर येत आहेत। याविषयी बोलूयात, पंकज दळवी आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। पंकज, कालच हे परिपत्रक आपण दाखवलेलं होतं आणि आज आपल्याला दिसतंय ही वेगवेगळी मतं आपल्याला बघायला मिळत आहेत। लहुजी आर्मी याचं समर्थन करते, मात्र रिपब्लिकन पार्टी ऑफ विद्यार्थीचे जे नेते आहेत त्यांच्याकडून मात्र याला विरोध होताना दिसतोय।
यामिनी 4 डिसेंबरचा शासनाचा तो परिपत्रक आहे, ज्याच्यामध्ये अनुसूचित जातींमध्ये अ ब क ड असं वर्गीकरण करता येईल का याच्यासाठी अभ्यास समिती नेमलेली आहे. बरोबर. म्हणजे सरकार अनुसूचित जातीचं अनुसूचित जाती ब क ड असं वर्गीकरण करण्याची शक्यता आहे. त्यासाठी अनुसूचित आरक्षण अभ्यास समिती ही जी आहे ती स्थापन करण्यात आलेली आहे. अर्थात या समितीच्या कक्षा काय असतील, काय निकषांवरती वर्गीकरण केलं जाईल, त्या गोष्टी अजून स्पष्ट व्हायच्या आहेत. मात्र याबाबत संघटनांमधनं जे आहे ते दोन मतप्रवाह, जसं आपण बघितलं लहुजी आर्मीनी त्याचं समर्थन केलं, मात्र दुसऱ्या बाजूला विरोध सुद्धा जे आहे तो त्याला केला जातो. याच्यामुळे समाजामध्ये आणखीन वर्गीकरण करून त्याच्यामध्ये आणखीन एक कुठे प्रत्येक ह्याच्यामध्ये बॉर्डर लाईन केलं जाण्याचा प्रयत्न आहे, कुठेतरी सीमा घातल्या जाण्याचा प्रयत्न आहे. त्यामुळे जाती अंतर्गत कुठेतरी वाद वाढेल, कुठेतरी अजून त्याच्यामध्ये बॅरिकेडिंग केलं जाईल अशी त्यांची धारणा आहे. म्हणून त्याला विरोध सुद्धा केला जातोय. 4 डिसेंबरला सरकारने परिपत्रक काढले. अर्थात याचे पडसाद जे आहेत ते विधिमंडळात सुद्धा उमटण्याची शक्यता आहे. यावरनं विधिमंडळामध्ये विरोधक किंवा ज्यांना ह्या निर्णय शासनाचा अभ्यास समिती गठन करण्याचा आणि तो निर्णय पटलेला नाही अशी आमदार विरोध करण्याची शक्यता आहे. खरं तर अशा पद्धतीचा निर्णय घेणं, जाहीर करणं, अभ्यास समिती नेमणं म्हणजे सरकार अशा पद्धतीचं वर्गीकरण करण्याचा विचार करत आहे हे स्पष्ट होतं. अगदी पंकज, मात्र आणखी यामधला आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, रिपब्लिकन विद्यार्थी नेते अमोल वेताम यांनी याला विरोध केलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की या वर्गीकरणाचे गैरफायदे सुद्धा होऊ शकतात, याच्यामुळे नुकसान सुद्धा होऊ शकतं. याच्यासाठी काल त्यांनी आंध्र प्रदेशचं उदाहरण दिलं होतं. तिथे अशा पद्धतीचं वर्गीकरण झालं, मात्र तिथे राजकीय फायदा घेतला गेला या सगळ्याचा. याच्यामध्ये दोन प्रमुख मुद्दे आहेत. एक तर वर्गीकरण केल्यामुळे प्रत्येक ह्याचं एक वेगळं अस्तित्व निर्माण होतं आणि त्याच्यामध्ये कुठेतरी एकमेकांविषयी तेढ निर्माण होण्याची किंवा एकमेकांविषयी मनभेद निर्माण होण्याची शक्यता असते, भेद वाढू शकतो. दुसरा मुद्दा ह्याचा आहे की जसं सांगितलं की आरक्षणाच्या माध्यमातून जे आहे ते राजकीय गैरफायदा उचलला जाऊ शकतो. हेच एक सगळ्यात महत्त्वाचं कारण आहे की जे वर्गीकरण केलं जातं आहे ते राजकीय दृष्ट्या सुटसुटीत गोष्टी व्हाव्यात, त्याचा राजकीय याच्यामध्ये बॅरिकेडिंग करून एक वेगळं राजकीय अस्तित्व निर्माण करावं आणि त्याचा फायदा त्या वर्गाच्या लोकांना घेता यावा, हा त्याच्या मागचा मूळ उद्देश असल्याचं या संघटनांचं म्हणणं आहे. म्हणजेच एक अनुसूचित जातीमध्ये जर का वर्गीकरण केलं तर जी लोक अ वर्गात येतात त्यांचे जे नेतृत्व आहे किंवा अ वर्गात येणारे जे नेते आहेत त्यांच्याशी, त्यांच्या समाजाशी जोडलं झालं तर तेवढं सुटसुटीतपणा येऊ शकतो, मतं त्यांची मिळवणं सोपं जाऊ शकतं. त्यामुळे असं वर्गीकरण केलं जात असल्याचा आरोप संघटनांकडनं केला जातो. अगदी धन्यवाद पंकज या सगळ्या माहितीसाठी. दरम्यान परिणय कांबळे यांनी सुद्धा याच्या समर्थनार्थ भूमिका मांडली आहे, तर रिपब्लिकनचे विद्यार्थी नेते अमोल वेताम यांनी या वर्गीकरणाला विरोध केलेला दिसतोय. अनुसूचित जातीच्या 13% आरक्षणाचं काय झालं, कोणाला किती लाभ भेटला, कोण किती मागे पडलं, या संदर्भात सगळे डॉक्युमेंट, सगळे आकडे हे समोर आले पाहिजे. अशा प्रकारचे अनेक आकडे, डॉक्युमेंट आमच्याकडे आहेत. सरकारला आम्ही ते देणारही आहोत. म्हणजे कायदा फेटाळलेला आहे सर्वोच्च न्यायालयाने, तरी देखील अशा पद्धतीचा डावपेच आखून महाराष्ट्र सरकार अनुसूचित जातीमध्ये फूट पाडण्याचं काम करत आहे. आणि हे केवळ एका जातीला आरक्षण नसून 59 जातीला, समूहांना आरक्षण